आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर टाकणार आहोत एक नजर लोकसभेचा महासंग्राम मधून। पंकजा आणि धनंजय मुंडे आज गोपीनाथ गडावर एकत्र। मुंडे भगिनींचं धनंजय मुंडेंच्या घरीही जोरदार स्वागत। यंदा भाऊ विजयाची ओवाळणी बहिणीला देणार धनंजय मुंडेंचं आश्वासन। तर परळीमध्ये निश्चिंत झाल्याची पंकजा मुंडे यांची भावना। परळीमध्ये प्रचारादरम्यान पंकजा मुंडेंकडून बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत होळी सण साजरा। लेंगी महोत्सवातही झाल्या सहभागी। कोल्हापूर आणि हातकणंगलेची उमेदवारी लवकरच जाहीर होईल। मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। लोकसभा निवडणुकीत 45+ जागा येतील। कोल्हापुरात दोन्ही उमेदवार ताकदीने निवडून येतील असा दावा। राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार। प्रत्येक गावात बैठक घेऊनच आढावा घेतला जाणार। मनोज जरांगेंची घोषणा। रावेर लोकसभेच्या संदर्भात शरद पवार गटाची 27 आणि 28 मार्चला मुंबईत बैठक। एकनाथ खडसेंची उपस्थिती असेल, मात्र त्यांच्या घरातील उमेदवार नसेल। सूत्रांची माहिती। शरद पवार स्वतः शिक्कामोर्तब करणार। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडून अमरावतीची उमेदवारी मिळणार। सूत्रांची माहिती। काही नेत्यांच्या पीएनकडे 15 ते 20 हायवेट गाड्या आहेत। एवढा पैसा आला कुठून? रोहित पवारांचं नाव न घेता दत्ता भरणेंना टोला। तर तो नेता कोण, त्याचा पीए कोण, तुम्ही शोधा असाही टोला। मराठा आरक्षणावरती मार्ग निघावा हाच प्रयत्न। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। लोकशाहीची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावं। मनोज जरांगेंना अशोक चव्हाणांचं आवाहन। कराळे मास्तरांनी घेतली शरद पवारांची भेट। कराळे मास्तर वर्ध्यातनं लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक।